मराठी सिनेविश्वातील आघाडीचे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या पत्नी अभिनेत्री मेधा मांजरेकर यांना कर्करोगाचं निधन झालं आहे. दे धक्का, जुनं फर्निचर, पांघरूण, काकस्पर्श, नटसम्राट अशा अनेक सुपरहिट सिनेमांमधून मेधा यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. मेधा आणि महेश या जोडीविषयी कायमच आदराने बोललं जातं, पण मेधा यांच्या आयुष्यात एक मोठं वळण आलं आहे. त्यांना कर्करोगाचं निदान झालं आहे. नुकतीच त्यांनी याबाबत पोस्ट करत माहिती दिलीय. मेधा मांजरेकर लिहितात, आयुष्यात असे काही प्रवास असतात जे तुम्हाला कायमचं बदलून टाकतात. हा प्रवास त्यापैकीच एक आहे. माझ्या ट्रीटमेंटची एक फेज आता संपत आलीय आणि काही दिवसांवरच माझा वाढदिवस आलाय. असं असताना मी आता सध्या मागे वळून पाहतीये. हे मागे वळून पाहणं आजाराकडे, सर्जरीकडे, केमोथेरपीकडे, रेडिएशनकडे नाही, तर मला मिळालेल्या मदतीच्या हातांकडे आहे, ज्या अनेक अदृश्य हातांनी मला प्रत्येक दिवशी सांभाळलं. लोक मला बऱ्याचदा विचारतात की तुम्ही या सगळ्यातून बाहेर कशा पडलात, पण याचं उत्तर खूप सोपं आहे. मी या वाटेवर कधीच एकटी नव्हते. मला जेव्हा जेव्हा वाटायचं की आता मी पुढचं पाऊल टाकू शकत नाही, तेव्हा तेव्हा मला साथ देण्यासाठी कोणीतरी माझ्या शेजारी येऊन उभं राहायचं. आता मागे वळून पाहताना मला जाणीव होतीये की हा केवळ योगायोग नव्हता, तर हे साथ देणारे, माझा हात पकडणारे कुठेतरी परमेश्वराचंच रूप होते. या प्रवासात मला जाणीव झाली की देव नेहमीच आपल्याबरोबर दैवी स्वरूपात येईल असं नाही. तो परमेश्वर माझे गुरु, डॉक्टर, नर्सेस, कुटुंब, माझ्या मित्रांच्या स्वरूपात धावून आला. काही व्यक्ती तर अशा होत्या ज्या माझ्यासाठी अनोळखी होत्या, पण त्याच व्यक्ती माझ्यासाठी देवासारख्या ठरल्या. माझ्या गुरूंनी मला शिकवलं आहे की शरणागती पत्करणं म्हणजे पराभव नव्हे, तर समोरच्यावर संपूर्ण विश्वास ठेवण्याचं ते स्वरूप आहे. जेव्हा मी पूर्णपणे विश्वास ठेवला, त्यावेळी मीच का असे प्रश्न मी स्वतःला विचारणं बंद केलं आणि प्रत्येक आव्हानामागे एक हेतू दडलेला असतो यावर विश्वास ठेवला. मेधा यांनी आपल्या मुलांचा आणि पती महेश मांजरेकर यांचा देखील आवर्जून उल्लेख केला आहे. एक आई आयुष्यभर हाच विचार करते की ती तिच्या मुलांची कायम साथ देईल, पण या प्रवासानं मला जाणीव करून दिली की एक दिवस आपल्या नकळत आपली मुलंच आपली साथ देतात. महेश, या कठीण काळात तू माझ्या सोबत होतास, त्यासाठी मी तुम्हा सगळ्यांची आभारी आहे. काही प्रवास हे कधीच एकट्यानं चालण्यासाठी नसतात. एवढंच नाही तर मेधा यांनी आपले नातेवाईक आणि मित्रांचे देखील आभार मानले आहेत. त्या लिहितात, तुम्ही माझी प्रेमाची व्याख्या बदलून टाकलीत. तुम्ही फक्त पाठीशी उभे राहिला नाहीत, तर तुम्ही माझ्यासोबत प्रत्यक्ष होतात. माझ्या घरी आलात, मला वेळ दिला, मला हसवलं, माझ्यासाठी प्रार्थना केली, माझं मन दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला. माझ्या आयुष्यातील या कठीण प्रवासाचा सामना मला एकटीने करावा लागणार नाही याची तुम्ही सर्वांनी काळजी घेतलीत. काही जण तर माझ्या बरोबर काही क्षण घालवण्यासाठी परदेशातून भारतात आले. या उपचारादरम्यान मला भूक लागत नव्हती. त्यावेळी कुणी ढोकळा आणला, कुणी इडल्या आणल्या, तर कुणी गुळपापडी आणली. हे माझ्या आवडीचे पदार्थ तुम्ही मला दिलेत. ज्या दिवशी मला पाणीपुरी खावीशी वाटली, त्या दिवशी तुम्ही पाणीपुरी देखील दिली. माझ्यासाठी हे फक्त खाण्याचे पदार्थ नव्हते, तर त्यात भरभरून प्रेम होतं. अशा शब्दात मेधा मांजरेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मेधा यांच्या पोस्टवर अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी लवकर बऱ्या व्हा म्हणत सदिच्छा दिलेल्या आहेत. राजश्री मराठीकडून देखील मेधा मांजरेकर यांना खूप खूप सदिच्छा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि मराठी सिनेविश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी.